नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आज आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमधील सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी पाहतोय. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला डी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर काढायचं. काय काढायचं तुम्हाला? डी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. तुम्हाला काय घ्यायचे या ठिकाणी? सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. कधी कधी प्रश्न असेल सेकंड डेरिव्हेटिव्ह काढा म्हणून थिअरीमध्ये दिलेला असेल किंवा डायरेक्ट तुम्हाला असं पण दिलेलं असेल. डी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर इफ एक्स इज इक्वल टू तुम्हाला हे दिलेलं आहे अँड दुसरा एक्स तुम्हाला तासा दिलेला आहे. आणखी परत इकडे एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब थिटा दिलेला आहे, वाय इज इक्वल टू बी साइन क्यूब थिटा दिलेला आहे, थिटा इज इक्वल टू पाय बाय 4 दिलेला आहे. तर आपल्याला डी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर काढायचं म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचं. पहिलं एक्झाम्पल आपण सोडूया. तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये दिले का आपल्याला एक्स इज इक्वल टू क्वाड दिले, एक्स इज इक्वल टू कोसेक दिले. दिलेलं पहिल्यांदा आपण लिहू. मला वाटतं आता आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा, एक्स इज इक्वल टू क्वाट इनवर्स 1 मायनस टेस्ट स्क्वेअर डिवायडेड बाय टी असं अंडर मध्ये इथे दिलेलं आहे. आणि दुसरं काय झालं, एक्स इज इक्वल टू कोसेक दिलेलं आहे आपल्याला 1 प्लस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 2t दिले. आपण काय करूया? सबस्टिट्यूशन करू याच्यामध्ये. पहिल्या एक्झाम्पल म्हणजे हे सोडू. पहिल्यांदा आपण काय करूया? हे पहिल्यांदा सोडूया आपण. ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन काय करणार आहे आपण? मायनस आहे आतमध्ये, रूटमध्ये जर मायनसमध्ये असेल 1 मायनस टी स्क्वेअर तर आपण काय करतो? टी इज इक्वल टू साइन थिटा सबस्टिट्यूशन करतो. तर हे साइन इकडे गेल्यानंतर काय येईल? तर थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स टी येणार आहे. बरोबर असं येणार आहे. मग आता आपल्याला इकडे ही इथपर्यंत थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स टी मिळालं. तर डायरेक्ट मग आता हे कसं येईल? एक्स इज इक्वल टू क्वाट इनवर्स, ह्या टीच्या जागेला आपण काय पुट केले? आत्ताच साइन थिटा पुट केले. म्हणजे इथं स्क्वेअर असल्या कारणामुळे काय होईल? तर टी स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा होईल आणि इथं टी म्हणजे काय होणार आहे? साइन थिटा होणार आहे. ओके, तर असं या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर पुढे क्वाट इनवर्स 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच काय असतं? 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी काय यायला पाहिजे? कॉस स्क्वेअर यायला पाहिजे. बरोबर आहे. इथं मला वाटतं चुकलेलं आहे. इथे काय यायला पाहिजे? कॉस स्क्वेअर यायला पाहिजे. बरोबर, इथे हे चुकलंय बरं का. इथे साइन स्क्वेअर झाले चुकून. इथे काय यायला पाहिजे? इथे यायला पाहिजे कॉस स्क्वेअर थिटा असं यायला पाहिजे. मग आता हे रूट असल्या कारणामुळे ही दोन्ही एकामेकाला कॅन्सल होईल. इथं काय उरेल फक्त? मग इथं उरणार आहे कॉस थिटा उरणार आहे. काय उरणार आहे? कॉस थिटा. कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. काय येतं? कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. कॉस डिवायडेड बाय साइन म्हणजे काय असतं? कॉट असतं. आलं कॉट इथं. तर ह्या कॉटला कॉट काय झालं? कॅन्सल झालं. कॉटला कॉट काय झालं? कॅन्सल. मग तुम्हाला एक्स इज इक्वल टू काय मिळणार आहे? थिटा मिळणार आहे. एक्स इज इक्वल टू काय मिळणार आहे? थिटा. एक्स इज इक्वल टू काय मिळालं? थिटा. पण थिटाची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे आहे. काय? साइन इनवर्स टी आहे. काय आहे? साइन इनवर्स टी आहे. मग तुम्हाला एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स टी ह्या ठिकाणी मिळालेलं आहे. एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स टी या ठिकाणी मिळालेलं आहे. ओके, झालं. एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स टी तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. झालं. हे पहिलं तुमचं एक्स बरोबर मिळालं. आता आपण काय करूया? एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स टी मिळालं का? आता याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. विथ रिस्पेक्ट टू टीला आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. विथ रिस्पेक्ट टू टीला आपण काय करूया? डेरिव्हेटिव्ह. हां, डेरिव्हेटिव्ह घेतले काय मिळेल तुम्हाला? डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू काय मिळेल? जर आपण एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं काय मिळेल? डी एक्स बाय डी टी मिळणार आहे. डी एक्स बाय डी टी. मग ह्याचं जर डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं, ह्याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय होईल? एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं काय मिळेल आपल्याला? साइन इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत असतं. काय असतं ते? 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर असतं. झालं डेरिव्हेटिव्ह. पहिलं डेरिव्हेटिव्ह आपलं झालं इक्वेशन 1चं. परत सेम बघा तसंच. आता इकडं इथं प्रिंटिंग मिस्टेक होऊन इथं काय आलेलं आहे? एक्स आलेलं आहे. इथं खरं तर काय पाहिजे? वाय पाहिजे. हे करेक्शन करा. हे एक्स इज इक्वल टू झालं, हे वाय इज इक्वल टू झालं. मग आता आपण सेम तसंच करूया. वाय इज इक्वल टू आपल्याला काय सबस्टिट्यूशन करावं लागले? तर प्लस आले. काय आलेलं आहे? प्लस आलेलं आहे. मग काय होईल बघा? वाय इज इक्वल टू कोसेक इनवर्स 1 प्लस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 2t. बरोबर. मग
इज इक्वल टू, आता टीच्या ठिकाणी जर आपण टॅन थिटा पुट केलं, टी इज इक्वल टू टॅन थिटा पुट केलं आपण, मग इथं कसं होईल बघा. आता पहिल्यामध्ये एक ॲडजस्टमेंट करून घेऊया. इथं काय करूया, पहिली ॲडजस्टमेंट काय आहे, इथं कोसेक आहे, ह्याचा रेसिप्रोकल घ्या, 2t वर पाठवा आणि 1 + t² खाली घ्या, म्हणजे काय होईल, साइन इनवर्स 2t वर आलं बघा इथलं, म्हणजे ॲडजस्टमेंट केलं आपल्याकडे, याचा फॉर्म्युला आहे. तर हे काय केलं, 2t वर गेलं आणि 1 + t² ते खाली आलं, म्हणजे या ठिकाणी अशी ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी करून घेतलेली आहे. बरोबर झाली ॲडजस्टमेंट. इथं 2t/1 + t² झालं. पण आपण प्लस आलं 1 + t² असं काय असलं की आपण काय करतो, टॅन थिटा पुट करतो. पण आपल्याला जाणवतंय थोडंसं काय की 2t आणि इथं काय दिले 1 + t² दिले, म्हणजे इथं जर आपण आपला फॉर्म्युला ॲडजस्ट होते बघा, साइन 2 थिटाचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, आपल्याकडे साइन 2 थिटाचा काय, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला, तर 2 tan थिटा डिवायडेड बाय 1 + t² tan² थिटा असा फॉर्म्युला आहे. मग हा फॉर्म्युला इथं जर टीच्या ठिकाणी आपण टॅन पुट केलं तर लगेच डायरेक्ट साइन 2 थिटा आपलं उत्तर येऊन जाईल. बरोबर आहे का. त्यामुळं आपल्याला इथं टॅन थिटाच पुट करावं लागतं, हे समजून घ्यायचं. बरोबर आहे का. मग आपण काय करूया, मग या ठिकाणी आपण काय पुट करणार आहे, टी इज इक्वल टू टॅन थिटा पुट करणार आहे. टी इज इक्वल टू काय पुट करणार आहे, टॅन थिटा पुट करणार आहे. पुट केलं, मग इथं काय झालं, की टॅन इकडे गेल्यानंतर टॅन इनवर्स टी झालं इथं. ओके, पुट करून टाकायचं यामध्ये, मग झालं इथं टीची व्हॅल्यू काय, टू टॅन थिटा डिवायडेड बाय 1 + tan² थिटा झालं. पुट केलं, डायरेक्ट याचा फॉर्म्युला आपल्याकडं, तर इथं साइन 2 थिटाला साइनला साइन काय झालं, कॅन्सल, उरलं काय 2 थिटा उरलं फक्त, म्हणजे y इज इक्वल टू उरलं काय इथं 2 थिटा. पण थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, थिटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे इथं tan² t आहे. मग इथं थिटाच्या जागेला काय येणार, tan² t येणार. आलं लक्षात, थिटाच्या जागेला आपलं काय आलं, tan² t आलेलं आहे. मग तुमचं इथपर्यंत आलं. आता डेरिव्हेटिव्ह घ्या, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतलं, इकडे काय येईल dy/dt, कारण का dt येईल, कारण विथ रिस्पेक्ट टू टीला आपण डेरिव्हेटिव्ह घेतली, dy/dt आलं. तुला तो कॉन्स्टंट आहे असा बाहेर ठेवला. टॅन इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे आहे, टॅन इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे आहे. काय डेरिव्हेटिव्ह टॅन इनवर्स टीचं, तर टॅन इनवर्स टी म्हणजेच काय असतं, आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह बघायचं, टॅन इनवर्स टी काय डेरिव्हेटिव्ह आहे ते, तर 1/1 + t². बरोबर असं आहे. झालं. मग या ठिकाणी तुम्हाला 2/1 + t² हे डेरिव्हेटिव्ह मिळालेलं आहे. झालं, dy/dt मिळाला आपल्याला, dy/dt पण मिळालं आणि dx/dt पण मिळालं. पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना, असं आपल्याला विचारले काय, dy/dx काढा. मग आपण पहिल्यांदा काय काढला, dy/dt काढला, पॅरामेट्रिक मधला आहे, आणि dx/dt काढला. ह्याची व्हॅल्यू इथे टाकून द्या, ह्याची व्हॅल्यू इथे टाकून द्या, आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे पॅरामेट्रिक मधला. मग आपण dy/dt काढला होता, त्याची व्हॅल्यू या ठिकाणी टाकली, dx/dt काढला होता, त्याची व्हॅल्यू या ठिकाणी टाकली आपण. झालं, तिथनं पुढे सोडवत चला, तुझं उत्तर मिळून जाईल. मग आता आपण काय करणार बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण आपल्याला dy/dx मिळाला नुसतं, इथं काय मिळाला, dy/dx मिळाला. बरोबर, हे सोडवलं, dy/dx आणि काढून आपल्याला चालणार का फक्त, नाही, तर आपल्याला इथं सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचे. त्यामुळं आता लक्ष द्या इकडं, हे आपला dy/dx झाला, या ठिकाणी dy/dx झाला. मग आता आपल्याला या ठिकाणी दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. घ्या डेरिव्हेटिव्ह दोन्ही बाजू, बघा डेरिव्हेटिव्ह घेतलं, ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह dy/dx, इथं पण dy/dx, दोन्ही बाजू कारण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढतोय ना आपण, आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचं. घेतलं डेरिव्हेटिव्ह, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं काय, d आणि d² होऊन जाईल, dx आणि dx² होऊन जाईल. ओके, असं होऊन जाणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे मिळालं. परत आता आपल्याला इथं कुठला रूल वापरावा लागणार आहे, तर आपण डेरिव्हेटिव्ह घेताना थोडीशी काळजी करा. आता इकडं सगळं टी दिसते बघा, हीच वेगळा विषय आहे थोडंसं, इथं सगळं टी दिसतंय आणि ते खाली तर एक्स दिसते, मग प्रॉब्लेम होतो ना, असा डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही आपल्याला. मग आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागेल. आपण काय करूया बघा, इथं dx दिसतंय
इथं सगळं टी दिसतंय. मग आपण काय करूया, थोडीशी ॲडजस्ट. मग इथं काय करू आपण, इथं डी टी करू, बरोबर, इंटू डी टी बाय डी एक्स केलं. काय फरक पडला का? काहीच नाही. या डी टी काय झालं, कॅन्सल. परत डी बाय डी एक्स उरलं. येतं लक्षात? डी टी काय झाला, कॅन्सल. परत डी एक्स उरलं. अशा ॲडजस्टमेंट या ठिकाणी केलेली आहे. मग आपण काय केलं बघा, आता इथं ही टू जो आहे तो कॉन्स्टंटच आहे. टू कॉन्स्टंट बाहेर झाला. इथं डी बाय डी टी लिहिलं. इथल्या डी टीला इथलं डी टी काय होतंय, कॅन्सल होतंय. टू तर काय कॉन्स्टंटच आहे इथं. ही टू काय आहे, कॉन्स्टंट. ह्याचा काही विषय नाही. इथल्या डी टीला इथलं डी टी काय होते, कॅन्सल. परत इथल्या डी एक्सला डी एक्स आला बघा इथं, आला का? ही ॲडजस्टमेंट केली. म्हणजे खरं तर डी बाय डी एक्स लिहायला पाहिजे, डी टीला लिहायला पाहिजे, पण आपल्याला इथं डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही टी असल्यामुळे व्हेरिएबल. त्यामुळे आपण काय करतोय, हे डी टी आणि डी टीची ॲडजस्टमेंट केली आपण इथं. मग इथं डी बाय डी एक्स जी लिहायची आपण काय लिहितोय, डी बाय डी टी लिहितोय, आणि इथं परत डी टी बाय डी एक्स लिहितोय. म्हणजे इथं ॲडजस्टमेंट झाली आपली, बरोबर. हे लक्षात घ्या. इथं खूप महत्त्वाची स्टेप सगळ्यांना कळली का? ही स्टेप कळली का? स्टारची स्टेप कळली असेल तर मला कळावं लगेच, मेसेज करून चालेल. बघा आता हे जर कळलं तर मग नाही काय अडचण येत. हां चलो पुढं. मग आता आपल्याकडं डेरिव्हेटिव्ह घ्यायला सोपं झालं ना. आता इथनं पुढं काय लय विचार करायची गोष्ट नाही, कारण का ऑलरेडी आपण असे एक्झाम्पल सोडलेत. मग आता आपला टू तर आहे असा बाहेरच राहणार. ह्याला काय म्हणायचं, यू. ह्याला काय म्हणायचं, व्ही. आपल्याकडे आता फॉर्म्युला आहे ना, यू अपॉन व्हीचा. डिव्हिजन रूल आहे आपल्याकडे, यू अपॉन व्हीचा. डिव्हिजन रूल काय सांगतो आपला, डी वाय समजा इथे डी टी. आता असं ते काय अडचण नाही. इथं यू अपॉन व्ही असेल तर आपण इथं डेरिव्हेटिव्ह कसं घेतो, व्ही इथे घेतो. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट करायचं तर टीला येणार, इथे यू येणार, बरोबर. मायनस असते इथं, परत इथे यू येणार. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं कशाचं, परत इथे व्हीचं घ्यायचं. डिवायडेड बाय काय असणार आहे, व्ही स्क्वेअर असणार. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. असं सेम तो रूल इथं वापरायचा. पहिल्यांदा आपण व्ही जो आहे तो हा असं लिहून घेऊ. बघा इथं हा जो आहे तो व्ही आहे, तर इथे व्ही असलेला परत कसं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, यूचं. तर इथे यू लिहायला, परत इथे यू आहे असं लिहायचा, परत इथे व्हीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, आणि खाली व्हीचा स्क्वेअर केला इथं. ओके झालं, असं मानून घेतलं. हा डिव्हिजन रूल झाला. तर आपल्याकडे डिव्हिजन रूल ऑलरेडी आहे, त्यामुळं हे कसं सोडवलं मी काय जास्त सांगत बसत नाही, कारण तशा टाईपमध्ये आपण डिव्हिजन रूलचे एक्झाम्पल सोडवलेले आहेत, बरोबर. तर आपण काय केलं, इथं डिव्हिजन रूल वापरलेला आहे. आता लक्ष द्या, इथं डी टी बाय डी एक्स दिलं आहे का, काय दिलं, डी टी बाय डी एक्स. हे थोडंसं उलटून गोंधळ करू आपण, फिरवू थोडंसं. आपण काय करूया, इथं काय लिहिलं तर डी टी बाय डी एक्स होतं, बरोबर. ह्या डी टीला खाली घेऊ आपण, म्हणजे काय होईल, 1 डी एक्स बाय डी टी होईल, बरोबर आहे. असं होतं. आणि डी टी डायरेक्ट वर जातो इथं असं. मी उलटून गोंधळ आपण करूया असं. अशा पद्धतीने काय केली, ह्या डी टी बाय डी एक्सची ॲडजस्टमेंट करून घेतली, कारण आपल्याकडे डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू आहे, काढली आपण, म्हणून तशी ॲडजस्टमेंट केली आपण. येतं लक्षात. आपल्याला डी टी बाय डी एक्सची व्हॅल्यू नाही आपल्याकडे, पण व्हॅल्यू कशाची आहे आपल्याकडे, डी एक्स बाय डी टीची पाठीमाग काढलेली आहे आपण. तर ती व्हॅल्यू आपल्याकडे उपयोग पडते. मग इथं आपल्याकडे ही व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढली, त्याला फॉर्म 1 म्हणले, इक्वेशन 1 म्हणले ना आपण, डी एक्स बाय डी टी काढलाच की आपण आधी. तर ही व्हॅल्यू या ठिकाणी इथं टाकली आपल्याकडे, व्हॅल्यू आहे. झाली टाकली व्हॅल्यू ती. आता आपल्याला काय कॅन्सल होतंय, कसं सोडवता जायचं बघा. तर आता हे एकदम खाली ओल्ड परत, कारण 1/1 अंडर रूटमध्ये 1 मायनस टी स्क्वेअर आहे. मग वर गेल्यानंतर काय झालं, अंडर रूटमध्ये 1 मायनस टी स्क्वेअर या ठिकाणी झालेलं आलं लक्षात. असं आलं 2 इंटू. मग आता इथं पहिलं तरी ब्रॅकेटमध्ये आहे, बी आहे, तर आपल्याला ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेता येतं. रूटमधलं डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेलं आहे, बरोबर आहे का. तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकतो. ते डेरिव्हेटिव्ह घेऊन काय येते बघा, 1/टी स्क्वेअर. तर थोडंसं इथं चुकलेलं आहे बरं का, प्रिंटिंग मिस्टेकच झालं आहे बघा. आता आपण जर ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं काय येईल बघा. ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की 1/2 रूट एक्स नुसार इथं येतं एवढा. डेरिव्हेटिव्ह खरं परत कशाचं घ्यायला पाहिजे, हे आतल्याच घ्यायला पाहिजे फक्त. 1 मायनस टी स्क्वेअर इथं रूट चुकून लागलेलं त्यांच्या, हे रूट नको आहे इथं बरं का. हे रूट इथं नको आहे, हे चुकून त्यांच्याकडून रूट लागले गेले इथं. तर ही रूट नाही बरं का इथं, ही एक लक्षात घ्या, रूट नको आहे इथं.
मग फक्त आपल्याला 1 मायनस टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं इथं. मग इथं 1 मायनस टी स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह घेतलं की इथं 1चं तर 0च येईल आणि मायनस टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, -2t येणार आहे. एवढं इथं -2t आलं, मग संपला विषय. तसं सेम इथं असं होणार आहे. हे रूटला रूट इथं बाहेर असं राहिलं तर 1 प्लस टी स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1चं तर 0च येईल, संपला विषय. टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, फक्त 2t येईल. तर इथं 2t म्हणलं झालं. तर ही स्टेप नीट लक्षात घ्या बरं का. काय अडचण असेल तर विचारा. फक्त इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे थोडंसं, म्हणजे रूट एक्स्ट्रा गेलं, हे रूट नको आहे इथं. रूट नको आहे इथं. झालं, या स्टेपला आपण इथं आलेलो आहे आता. तर ही 2t इथं पुढं लिहिलं फक्त, झालं असं मल्टिप्लायमध्ये. चलो आता पुढच्या स्टेपला व्यवस्थित या. आता इथं आणखी काय कॅन्सल करता येते का बघा. आता इथं -2t दिलं, हे इकडे ह्याच्या डोक्यावरती इथं मांडून घेऊ. इथं 2ला 2 कॅन्सल व्हा, इथल्या 2ला हे 2 काय झालं, कॅन्सल झालं. मग इथपर्यंत आपण या स्टेपपर्यंत मांडून घेतलं बरोबर. परत इथं काय दिलंय, -2tला -2t आहे असं, हे आहे असं, हे आहे असं, इथलं बी हे आहे असं झालं. ओके, इथपर्यंत क्लिअर. आता बघा ह्या स्टेपला या. आता इथे काय करता येईल आपल्याला, तर म्हणजे इथं काय केलं ॲडजस्टमेंट बघा. आता ही फार महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे इथं, ही स्टेप. तर आपल्याकडे कसं कॅल्क्युलेशन आपण करतोय बघा. आपल्याला क्रॉस प्रोडक्ट करावं लागेल. काय करावं लागेल आपल्याला, थोडासा क्रॉस प्रोडक्ट करावं लागेल. कसा क्रॉस प्रोडक्ट करणार बघा. तर क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय, शेने ह्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आपण काय करणार आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, इथं चुकून तसंच राहिलं बरं का. अजून थोडंसं अजून चुकलेच बघा. ह्या 2ला 2 इथे कॅन्सल झालंय मग अशी, बरोबर. या 2ला हे 2 कॅन्सल झालंय ना, कॅन्सल झालंय. मग इथं चुकून 2 राहिले, परत इथं 2 नाही इथं बरं का. चुकून इथं 2 राहिलेलं आहे, ते नाही तिथं. आता बघा क्रॉस प्रोडक्ट जर केला, हे ना ह्याला मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजे थोडक्यात काय, समजा आपल्याकडे 1/√t आहे इथं, आणि समजा इकडं मायनस इथं √t आहे. तर ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर कसं येतं बघा, एक तुम्हाला फॉर्मॅलिटी म्हणून सांगतोय. तर ह्याने याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं, तर इथं 1 - √t इंटू √t होतं, आणि खाली काय होतं, √t होतं, असं राहतं इथं. पण √t आणि √t काय होईल, नुसतं 1 - tच उरेल, डिवायडेड बाय √t. म्हणजे इथं रूट जो आहे तो निघून जातो, रूट आणि रूटचा गुणाकार, नुसतं टी राहतं. तसं इथं जर आपण क्रॉस प्रोडक्ट केला, तसंच होणार आहे सेम बघा. काय होणार आहे, ही 2 तर नाहीच इथं बरं का, प्रिंटिंग मिस्टेक आहे. ह्या 1 - t स्क्वेअरनं 1 - t स्क्वेअरला मल्टिप्लाय केला अंडररूटमधलं, तर इथलं जे आहे ते रूट काय होईल, निघून जाईल. इथलं रूट काय होईल, मग निघून जाईल बघा. कॅल्क्युलेशन केली मग इथलं 1 - t स्क्वेअरचं रूट निघून गेलं बघा क्रॉस प्रोडक्ट. आणि डिवायडेड बाय काय येणार होतं, सगळ्या ह्याला डिवायडेड बाय काय येणार होतं, 1 - t स्क्वेअर येणार होतं. पण 1 - t स्क्वेअर इथे येणार होतं, तर इथलं 1 - t स्क्वेअर आहे ते इथल्यालाही कॅन्सल होऊन जाईल असं. त्यामुळं तुम्हाला खालच्या स्टेपला ते दिसत नाही, बरोबर आहे का. ही स्टेप कळते का बघा, नसेल तर मी तुम्हाला आणखी परत सांगतो. आता ही क्रॉस प्रोडक्ट केला, याने याला इकडं मल्टिप्लाय केलं की काय होणार आहे बघा. ही स्टेप अशी होणार आहे, इथली स्टेप अशी येणार आहे ही. तर इथलं ही रूट निघून जाईल, ही काय होणार, रूट निघून जाईल, आणि सगळ्याला डिनोमिनेटरला असं येईल. आलं का. तर मग ह्या 1 - t स्क्वेअरला इथला 1 - t स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. आता वर काय उरलं मग, -t आणि ह्यांचा गुणाकार लिहायला मांडला इथं. इथलं -2t -2t, ही 1 - t स्क्वेअर फक्त राहिली, तर 1 - t स्क्वेअर फक्त राहील. आलं लक्षात. तर ही अशी स्टेप आलेली आहे. खालचं तर काय 1 + t स्क्वेअरचं स्क्वेअर हे आहे असं राहील. ही स्टेप कळली का मला सांगा, कळली असेल तर येस टाक. ही स्टेप कळली का बघा. म्हणजे आता आपल्याला काय झालं या ठिकाणी, तर हे रूट फक्त कॅन्सल होणं कळायला पाहिजे. रूट कॅन्सल झालं की मग नाही काय अडचण. आता ह्याच्या पुढं कसं, मग थोडंसं वरचं कॅल्क्युलेशन करून घ्या. आता हे कॅल्क्युलेशन आपण करून घेऊया. ह्यानं आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या, -t आलं. ह्या -t ना आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या, -t³ आलं. ही पहिली स्टेप संपली. ह्या 2t ना आतमध्ये मल्टिप्लाय घ्या, -2t येईल. -2t ना आतमध्ये मल्टिप्लाय -2t³ येईल, बरोबर. मायनस मायनस प्लस होईल, कारण इथं मायनस आहे, इथं मायनस आहे. मायनस मायनस काय झालं, इथं प्लस झाला. असा ह्या आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं आपण.
चलो इथपर्यंत आपण आलेलो आहात. आता हे सोडवून घ्या जरा, ह्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन करा, ह्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन करा, इथपर्यंत आलो आपण. ओके, आता आपल्या ह्यातनं टी कॉमन काढता येईल, ह्याच्यामधून टीला कॉमन काढा. तर ह्याच्या दोन्हीमधून टी कॉमन काढला येते 2t ला, तुमचं हे फायनल उत्तर या ठिकाणी झालं. तर याला काय म्हणतो आपण d²y/dx². तर अशी मोठी पण एक्झाम्पल असतात परीक्षेला. तर आपण सेकंड एक्झाम्पल सोडवलेलं आहे. आता आपलं दुसरं एक्झाम्पल दिले काय बघा. हे दुसरे एक्झाम्पल आपण सोडवणार आहे. x = a cos³ θ, y = b sin³ θ सोडवणार. सोपं आहे सुद्धा एक्झाम्पल. आता असे एक्झाम्पल आपण आधीच सोडलेत बरं का. ह्याला पॅरामेट्रिक वापरायचं, नंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह घेताना फक्त ती उलट करायचं. dθ/dx आहे ना, ते थोडंसं फिरवायचं बघा. आता हे सेम पॅरामेट्रिकच आहे. पॅरामेट्रिकचं आपल्याला माहित आहे. काय करतो आपण, x = दिलेलं असतं, y दिलेलं असतं. बरं, मग आता आपण काय करतो, पहिल्यांदा एक्सचं कशाला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल, एक्सचं तिथं थिटाला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल, इथं वायचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला थिटा घ्यायला लागेल. एवढं लक्षात ठेवायचं पहिल्यांदा एवढंच करून घ्यायचं. आता e1 x हे दिलंय, ह्याच्यावरनं dx/dθ काढून घ्या. पहिल्यांदा काढला, ही काय सांगत बसत नाही मी कसं काढला. ओके, तुम्हाला आधी प्रॅक्टिस झालेली आहे याची. तर ह्याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या तुम्ही. ए कॉन्स्टंट आहे, ए कॉन्स्टंट बाहेर राहील. डायरेक्ट इथं कुठलं डेरिव्हेटिव्ह, x⁻n चा फॉर्म्युला. x⁻n चा फॉर्म्युला काय, n × x⁻n - 1 येईल डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर. बरोबर असं. तर तो फॉर्म्युला या ठिकाणी आपण वापरणार आहे. झालं, मग x वापरा येतं. चला, डेरिव्हेटिव्ह घेतलं, इथलं 3 इथं खाली येईल. x⁻n नुसार n - 1 म्हणजे 3 - 2 असं आलं. परत डेरिव्हेटिव्ह कशाचं, चेन रूलनुसार कॉस नसतं डेरिव्हेटिव्ह असं. म्हणजे थोडक्यात काय येतं बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x⁻n) हा फॉर्म्युला खरं तर आपण वापरतोय. ह्याचं काय असतं उत्तर, n × f(x⁻n - 1) डेरिव्हेटिव्ह म्हणजे f'(x), डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) थोडक्यात असं. हा फॉर्म्युला इथं आपण वापरतो. ओके, हे तर लक्षात. तर तो फॉर्म्युला इथं वापरला, त्याच्यानुसार आपण काय केलं, ही स्टेप मांडली इथं. तर कॉसचं डेरिव्हेटिव्ह इथं मायनस साईन, त्यामुळे इथं मायनस झालं सगळं. झालं. ओके, सेम तसंच वायच्या बाबतीमध्ये डेरिव्हेटिव्ह घ्या. बी आपला हा असं राहील, x⁻n चा f(x⁻n) चा फॉर्म्युला आता वापरला, असं तुमचं उत्तर आलं. म्हणजे तुम्हाला dx/dθ मिळाला, dy/dx. त्याच्यामुळे पॅरामेट्रिक फॉर्म वापरा. चला, दोन्हीचा भागाकार करून घ्या. dy/dx काढायचं आपल्याला, कारण d²y/dx सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचा, म्हणून आपण dy/dx पहिल्यांदा काढून घेऊ. मग dy/dθ वर dx/dθ वर टाका व्हॅल्यू, सोडवून घ्या. काय आले, साईनला साईन, कॉसला कॉस, एक कॅन्सल होऊन जाईल. इथं वर साईन एक शिल्लक राहील, वर एक साईन शिल्लक राहील, खाली कॉस स्क्वेअर असल्यामुळे कॉस शिल्लक राहील. मग साईन अपॉन कॉस tan येईल. तर कॅल्क्युलेशन होईल, इथलं 3 ला 3 जाईल, बी राहील, इथं ए राहील. झालं असं. हे सगळं कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला हे असं मिळून जाईल. कळतंय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आत्ता इथं खरी ॲडजस्टमेंट आहे. एवढंच ह्यात विशेष आहे एक्झाम्पलमध्ये. ह्यात नवीन असं काय नाही. आता बघा, इथं काय करणार आहे आपण, विथ रिस्पेक्ट टू एक्सला डेरिव्हेटिव्ह घेतलं घ्यायचं, दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डेरिव्हेटिव्ह दोन्ही बाजूचं या ठिकाणी घेतलं आपण. आता हे बी अपॉन ए कॉन्स्टंट असल्यामुळे या ठिकाणी बाहेर लिहिलं बघा, कॉन्स्टंट असल्यामुळे आपण tan θ डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी घेतलं. पण इथं मगासारखी आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागेल. ही काय कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर झालं. आता इथं आतमध्ये आहे थिटा, बाहेर काय आहे इथं, म्हणजे dy/dx इंटू आतमध्ये इथं tan θ आहे. पण इथं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेता येत नसतं, मग आपण काय करणार, इथं ॲडजस्टमेंट करणार. कशी, इथं dy/dθ लिहिणार म्हणजे, आणि मला tan θ डेरिव्हेटिव्ह त्याशिवाय घेता येत नाही. आणि इथं काय करणार मी, dθ/dx करणार. आता मला डेरिव्हेटिव्ह घेता येतं, कारण का, या dθ ला हे dθ कॅन्सल होतो. अशी मी ॲडजस्टमेंट करू शकतो. dy/dx माझं राहतं हा बरोबर. लक्षात, ही ॲडजस्टमेंट ही खूप महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. याला स्टार करा किंवा लक्षात ठेवा. हे कळलं, तर हे कळलं म्हणजे इथलं लगेच तुमच्या लक्षात बसते बघा. मग थिटाची अशी ॲडजस्टमेंट केली बघा इथं. पहिल्यांदा खरं तर इथं dy/dx होतं, पण इथं थिटा घेतलं dθ, आणि इथं पण dθ घेतलं, इथला dx हा असेल तर dxला dx आलं. तर ही ॲडजस्टमेंट कळली असेल तर येस टाका. आणि एवढंच महत्त्वाचं आहे, दुसरं काय नाही महत्त्वाचं, बाकी सेम रेग्युलर आहे. ह्या ॲडजस्टमेंट कळली का सांगा.
ही स्टेप कळली म्हणजे संपलं, काय अडचण नाही. मग एक्झाम्पल संपलं. म्हणजे आपल्याला आता मग इथं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येतं नाही याचा. टॅन थिटा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थिटा असतं. झालं. हे उलट करा, ला खाली घ्या. का असं करतोय पण dx बाय डी थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे म्हणून आपण अशी ॲडजस्टमेंट करतो इथं. चलो मग आता आपल्याकडे याची व्हॅल्यू आहे टाका. ही जी व्हॅल्यू आहे का dx बाय डी थिटा, ती व्हॅल्यू या ठिकाणी आपण टाकलेली आहे. टाकली. dx बाय डी थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी आपण टाकली. चलो पुढे. मग आता आपण पुढे हे 3a मायनस 3a इथलं ए काय झालं, इथं एक मायनस आहे बघा, इथलं मायनस प्लस होईल. हे मायनस मायनस प्लस झालं दोन्ही, कारण का इथे एक मायनस आहे आपल्याकडे, इथे एक मायनस आहे. हे मायनस आणि मायनस प्लस झालं. इथलं ए आणि इथलं ए, 3a स्क्वेअर वर बी आहे, ला बी इथं आहे असंच. ओके चलो पुढं इथपर्यंत ओके. आता हे सेक्स स्क्वेअर इथं वर लिहून टाका. हे खालचं कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर इथं लिहून टाका. ओके झालं. आता आपल्याला बी सेक कसं केलंय बघा, इथं असं कसं झालं बघा. ही इथं 1 कॉस स्क्वेअर आहे का, 1 कॉस स्क्वेअर जे आहे ते आपण असं लिहू. काय लिहू, सेक स्क्वेअर. मग इथलं 1 कॉस स्क्वेअरच्या जागेला आपण काय लिहू शकतो, सेक स्क्वेअर. पण इथला सेक स्क्वेअर झाला सेक रेस टू 4, म्हणजे त्या ठिकाणी सेक रेस टू 4 आला. खालनं कॉस गायब झाला, कारण 1 कॉस म्हणजे सेक असतं, ते गायब झालं. खाली फक्त साईनच राहील. ओके इथपर्यंत ओके. ही स्टेप कळली का, कळलं असेल तर येस टाका. सेक रेस टू 4 थिटा कसं आलं कळलं असेल तर येस टाका. कळलंय. ओके चलो पुढं. मग आपली स्टेप कळली की मग उत्तराकडे आपण जातोय लगेच. झालं. मग इथं आपलं इथपर्यंत आलं की काय करता येते पुढं बघा. झालं आपलं हे डी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय डी स्क्वेअर आला. पण आपल्याकडे थिटाची व्हॅल्यू दिली ना त्यांनी गिव्हनमध्ये, तर π/4 पुट करा. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला थिटा दिसेल तिथं π/4 टाकायचं. शेवट ही बघा टाकायचं व्हॅल्यू जर टाकली आपण, तर आपल्याला सेक 4 थिटा दिले. मी असं लिहितो बघा, सेक थिटा आणि त्याच्या डोक्यावर 4 लिहितो, चालतं असं लिहिलं तर. का असं केलं तर मला व्हॅल्यू टाकायची इथंच, कारण थिटाची व्हॅल्यू मला किती दिली π/4. आणि आता डायरेक्ट मी एका अंशाचा असा चौथा घात घेणार, ही तेवढं लक्षात घ्यायचं. आता सेक π/4 ची व्हॅल्यू किती असते, म्हणजे सेक 45 थोडक्यात. तर कॉस 45 आणि सेक साइन 45 तुम्हाला माहिती आहे 1/√2 असतं. कॉस 45 1/√2 असतं. तर सेक 45 काय येईल सांगा मला. सेक 45 काय येईल मला सांगा चॅट बॉक्समध्ये. आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना, सेक π/4 म्हणजेच काय 1/cos π/4. पण आपल्याकडे 1/cos π/4 ची व्हॅल्यू आहे किती आहे ती, cos π/4 म्हणजे किती असतं 1/√2. मग आपण काय करणार, या √2 ला वर पाठवणार म्हणजे इथं √2 येईल. ओके म्हणजे याचं फायनल उत्तर किती आलं, √2 आलं. √2 चा चौथा घात किती उत्तर येतं सांगा. √2 चा चौथा घात. √2 चा चौथा घात म्हणजे काय असतं बघा, √2 चा चौथा घात म्हणजे √2⁴ आहे. म्हणजे याचं उत्तर √2 इंटू √2 इंटू √2 इंटू √2. 2 वेळा √2 चं मल्टिप्लिकेशन आहे, त्याचं उत्तर 2 असतं. ह्याचं 2 वेळा मल्टिप्लिकेशन उत्तर 2 असतं. 2 इंटू 2 किती झालं 4. याचं उत्तर किती येणार आहे, मग 4 येणार आहे. लक्षात ठेवा. समजलं एवढं. बघा आलं का इथं बघा. मग ह्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू टाकली इथं अशी. खाली साइन π/4 म्हणजे किती असतं, साइन 45 1/√2 असतं. डायरेक्ट व्हॅल्यू टाकलं इथं, तर सोडवायचं आता. तर ह्याचं एवढ्याचं उत्तर येणार आहे 4. आपण कॅल्क्युलेशन केलं उत्तर किती आलं 4. म्हणजे इथं 4b झालं, एक वर तर 4b झालं. पण इथं 1/√2 आहे का, हे उलटून गोंधळ होऊन वर जाईल बघा.
ह्याचं तर उत्तर 4 आला सोडून द्यायचा विषय. ही 1/√2 आहे का, यातलं 1/√2 आहे ती √2 वर झाली असं मल्टिप्लाय, कारण हे डिनोमिनेटरला आहे तर असं होईल. तर म्हणून √2 वर आलं, खाली फक्त 3s² राहिले झालं. मग अशा पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू काढलेली आहे. आता आपल्याला तिसरे एक्झाम्पल नीट समजून घ्यायचे. बघा, हे एक्झाम्पल आपण कसं समजून घेऊया, तर बघा आता आपण तिसरे एक्झाम्पल बघणार आहे. काय सांगितलं या ठिकाणी, ax² + 2hxy + by² = 0 दिले. चलो मग आपण सोडूया. बघा, पहिल्यांदा आपण गिवन लिहिलं आपण, बरोबर. आता गिवन लिहिलं की आपण काय करणार, थोडीशी ॲडजस्टमेंट करता येते का बघा, करा. इथं काय दिले, 2hxy दिले, मग हे मी असं लिहितो, hxy + hxy म्हणजे 2hxy. आता ह्याच्यामधनं कॉमन काढूया. कसं कॉमन काढलं बघा, तर एवढं घ्या, ह्यातनं काय करायचा, एक्सला कॉमन काढायचं. काय करायचं, एक्सला कॉमन काढायचं. एक्सला कॉमन काढलं की असं मिळेल. ह्यातनं काय करायचं, वायला कॉमन काढायचं, असं मिळेल. झालं. का असं करतोय आपण, तर आपल्याला वाय वेगळं काढायचं. मग बघा, आता इथपर्यंत आलो आपण, तर आपण काय करू, ह्याला जे आहे ते इकडे पाठवू, म्हणजे मायनस होईल. ते झालं मायनस इथं. आता ही एक्स जो आहे तो इकडे घेऊ असा डिनोमिनेटरला, म्हणजे आता ही जी आहे ती इकडे मल्टिप्लायमध्ये, इथं हे मल्टिप्लायमध्ये, इकडे गेले काय होईल, ते डिवाइडला गेलंय, डिवाइडला. इथलं एक्स इथं मल्टिप्लायला, इकडे आल्यावर काय होईल, ते डिवाइडला जाईल. गेलं डिवाइडला, गेलं. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता काय करायचं, याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. काय घ्यायचं आता, याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. घ्या डेरिव्हेटिव्ह आता. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण इथं आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह सेकंड पार्ट नुसतं आपला y/x ची व्हॅल्यू काढून ठेवली बरं का, ह्याचा काय संबंध नाही. हे राहू द्या असंच. आता इक्वेशन 1चं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, ही स्टेप ह्याच्यावरून लिहायची. तर मग सेकंडचं डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं, बघा इथं हे नुसतं असं आपण व्हॅल्यू आपल्या पुढे लागणार म्हणून काढून ठेवली इथं अशी. तर डायरेक्ट आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह इथं लिहायचं. इक्वेशन 1चं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. इक्वेशन 1चं डेरिव्हेटिव्ह कसं येईल बघा, या स्टेपचं इक्वेशन 1चं डेरिव्हेटिव्ह, तो डायरेक्ट ए कॉन्स्टंट आहे, ए कॉन्स्टंट बाहेर राहिला, डेरिव्हेटिव्ह x² घ्यायचं. x² डेरिव्हेटिव्ह घेतलं इथं. तर यात 2h आहे, ते कसं आहे, कॉन्स्टंट आहे, 2h बाहेर ठेवलं, xyचं डेरिव्हेटिव्ह घेता येईल, xy डेरिव्हेटिव्ह घेतलं. इथं b कॉन्स्टंट आहे, b इथं बाहेर ठेवला, फक्त y² डेरिव्हेटिव्ह घेता येईल, y² डेरिव्हेटिव्ह घेतलं. इथपर्यंत कळलंय का, एस टाका. कळलं असेल तर रिपीट घेतो. बघा, इथपर्यंत आलो आपण, डेरिव्हेटिव्ह घेतलं. आता पुढची स्टेप, मग आता डेरिव्हेटिव्ह तर आपल्याला माहित आहे, याचं डेरिव्हेटिव्ह कसं येतं ते पटापट डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेता येईल. त्याचं बघा, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2x येईल. इथं प्रोडक्ट रूल वापरायचं एवढ्यात, प्रोडक्ट रूल. ही 2h हा असा बाहेर राहील, बरोबर. तर एक्स ॲज इट इज, पहिला फिक्स, दुसरा डेरिव्हेटिव्ह दुसरा. बघा, पहिला फिक्स म्हणजे एक्स फिक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx येईल. ही पहिला आणि दुसरा, म्हणजे ह्याला पहिल्याला एक्सला यू म्हणा, वायला व्ही म्हणा. मग एक्स इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, तिथे ए झालं चुकून, इथे एक्स पाहिजे. तर पहिला एक्स फिक्स, दुसरा डेरिव्हेटिव्ह म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह, परत दुसरा वाय फिक्स, आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल,
1 येईल. इथं बघा मी तुम्हाला लावतो परत. dy/dx xy कसं येईल? पहिला फिक्स डेरिव्हेटिव्ह कशाचं? yच. परत y फिक्स डेरिव्हेटिव्ह कशाचं? x. तर x dy/dx प्लस y आणि x डेरिव्हेटिव्ह काय लिहितं? 1च येईल. त्यामुळे अशी स्टेप आली पाहिजे. बरोबर का? ही जी स्टेप आहे ती ही स्टेप आहे. कळलं का? मग इथं थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथं एक्स आहे ती हे झालंय प्रिंटिंग मिस्टेक आहे. तिथं एक्स पाहिजे. झालं इथपर्यंत ओके. चलो पुढं. म्हणजे कसं आता बघा सोडवावं लागेल पुढं आणखी आपल्याला. आता इथं आपण काय करतोय बघा, सगळ्यामधून आपण 2 कॉमन काढू. इथं 2 दिसतंय, इथं 2 दिसतंय, इथं 2 दिसतंय. सगळ्यातनं 2 कॉमन काढलं ना आतमध्ये सगळं मांडलंय. बरोबर. इथं एक्स होतं, एक्स इथलं बघा इथं एक्स आहे बरं का. मी एच एक्स हे एच ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं एच वाय आलं. ओके. हे मल्टिप्लाय पण दुसरी स्टेप. इथं फक्त बी आणि हे उरलं बी वाय. हे 2 बाहेर गेलं बी वाय आणि इथलं dy/dx झालं. बघा आता इथं dy/dx आहे, इथं dy/dx आहे. बरोबर. आपल्याला खरं तर dy/dx पाहिजे असतं डेरिव्हेटिव्ह घ्यायसाठी. मग dy/dx ला आपल्याला वेगळं काढायचं. मग त्याला वेगळं काढूया आपण आता. बघा मग आपण काय करूया, ह्या इथलं 2 जे आहे ते इकडं डिवाइडला आल्यानंतर काय होईल? 0/2 काय येणार आहे? 0 येणार आहे. त्यामुळं 2चं गायबच झालं. 2चा काय विषय मिटला. तर 2 या ठिकाणी काय राहणार नाही. संपला 2चा विषय. मग आपण काय करूया, ह्या दोन्हीमधून बघा ह्या दोन्हीमधून dy/dx काय करूया? कॉमन काढूया. आणि ax याला इकडे पाठवूया, मायनस होईल. hx इकडे पाठवूया, याला काय होईल? मायनस होईल. आलं -ax hx hy असं आलं. तर मग आता इथं राहिलं काय? या दोन्हीमधनं कॉमन काढून मग या दोन्हीमधनं हे जर कॉमन काढलं तर आतमध्ये hx प्लस by राहील, एवढं राहील. आणि ही तर ही आणि ही दोन्ही येते इकडे पाठवल्यामुळे काय झालं? ते मायनसच झालं. इथं झालं इथपर्यंत. मग आता -ax hy असं आलं. हे बी इकडं डिवाइडला पाठवलं डिवाइडला झालं असं. इथपर्यंत आपण आलो. हे डिवाइडला गेलं इकडं. मग आता खरं तर मग ह्याचं आपण उत्तर काढलेलंच आहे आधी. किती आलं त्याचं उत्तर? y/x आलं. ठीक आहे. बघा की आहे का? आलंय का? y/x म्हणजे काय आलं लक्षात? इक्वेशन 2 वरून डायरेक्ट. मग आता इथं आपलं उत्तर आलं का? यस. तर ह्याच्या जागेला आपण काय पुट करू शकतो आता? y/x, कारण आपण आधीच काढून ठेवलं होते. आलं लक्षात? म्हणून एवढ्याच जागेला तुम्ही काय लिहिणार? y/x. मग आता आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायला सोपं झालं ना. कारण एवढंसं झालं आता उत्तर याचं. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणा. या डेरिव्हेटिव्ह दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. कुठला रूल? परत डिव्हिजन रूल इथं बघा. व्ही ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. ह्याला यू म्हणा, ह्याला व्ही म्हणा. टाका डिव्हिजन रूलमध्ये. टाकलं व्ही इंटू dv/dx मायनस यू इंटू dv/dx डिवायडेड बाय व्हीचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर. गॅस सोडवून चला. पण dy/dx ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं? y/x आहे का? y/x ती इथे व्हॅल्यू टाका y/x. झाली? टाकली का? याची प्रॅक्टिस लागते बरं का. एक्सला एक्स काय झाला? कॅन्सल. वायमधून वाय गेलं, किती उरलं? 0. आणि 0/x किती असतं? 0 असतं. मग आपल्याला पण प्रूफ हेच द्यायचं होतं, 0 दाखवायचं होतं. आलं 0. तर अशा पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. 4थं एक राहिले, 5वं एक. परत सोपं 2 एक्झाम्पल घेऊ आपण. बघा आता नीट समजून घ्या एक्झाम्पल. बघा काय सांगितलं इथं.
दिलेला आहे. शो दॅट म्हणजे हे सोडवून आपल्याला हे दाखवायचं. आता यात सोडवून नेमकं काय करायचं ह्याच्यानं कळतं आपल्याला, म्हणजे ह्याचा अर्थ सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे ह्याच्यावर लक्षात आपल्याला. कारण ह्यामध्ये काय दिसतंय, डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर दिसते ना, म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचं हे फिक्स आहे. दिलेलं घ्या, मग काय दिलं तुम्हाला, कॉस हे असं लिहिलं पटकन. चलो आपण काय करूया, ह्या कॉसला इकडे घेऊ म्हणजे कॉस इनवर्स होईल. बरोबर. माझ्याकडे काय आहे तर समजा वाय इज इक्वल टू कॉस एक्स आहे. ही कॉस मला इकडे नको आहे, मी इकडे घेतल्यावर काय होतं ते कॉस इनवर्स वाय एक्स असं होतं ना. तसं घेऊ आपण इकडे मध्ये दोन्ही बाजूला इनवर्सनं मल्टिप्लाय केले असं म्हणायचं. कॉस जे आहे ते इकडे घेतलं आपण, असं झालं. मग आता डेरिव्हेटिव्ह घेऊ डायरेक्ट सोपं पडेल, कारण आपल्याला डी वाय बाय डी एक्स पहिल्यांदा काढावं लागेल. त्यामुळे इम्प्लिसिट फंक्शन सारखं आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कारण डी वाय बाय डी एक्स काढायचं आपल्याला. मग इथं वाय दिसते तुम्हाला, इथे एक दिसतं, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेतलं की तुम्हाला ते मिळून जाईल डी वाय बाय डी एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्सला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. कशाला? विथ रिस्पेक्ट टू एक्सला. कारण का वायचं डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण, कशाला? एक्सला. आपण वायचं डेरिव्हेटिव्ह घेतोय एक्स. ओके, म्हणून विथ रिस्पेक्ट टू एक्सला डेरिव्हेटिव्ह घ्या. झालं. मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू एक्सला, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू एक्सला. ओके, चलो पुढं. मग काय करायचं आता, कॉस इनवर्स डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडे, डायरेक्ट फॉर्म्युला वापरला इथं. त्याचा पण डायरेक्ट फॉर्म्युला आहे, डायरेक्ट फॉर्म्युला वापरला. एमला एम वर आहे असं राहील. झालं. फक्त इथे एक विशेष काय आहे, तर इथं डेरिव्हेटिव्ह घेताना काय काळजी घ्यायची बघा. आता ह्याचं एक्सला डेरिव्हेटिव्ह घेतलं इथं असं आलं. आता परत वायचं डेरिव्हेटिव्ह ज्या वेळी घेणार तुम्हाला डी वाय बाय डी एक्स इथं उरल. आता याचं एक्सला डेरिव्हेटिव्ह घेतलं इथं असं आलं, पण इथं एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर ही डी एक्स बाय डी एक्स येते, म्हणजे याचं उत्तर 1 येते. त्यामुळे इथं डी वाय बाय डी एक्स बाय डी एक्स लिहिलेलं नाही. येतं लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी घ्यायचं. ओके, तुमची इथपर्यंत स्टेप आपली आलेली आहे. आता या पुढं चला. पुढं कसं येणार आहे बघा, तर डी वाय बाय डी एक्स हे आपल्याला काढायचं. मग आपण काय करूया, ही डी वाय बाय डी एक्स घेण्यासाठी हे जे दिसते तुम्हाला इकडं, तर ह्याला इकडे पाठवा, म्हणजे काय होऊन जाईल ते मल्टिप्लायला जाईल. हे जे तुम्हाला इकडे दिसतंय का, ह्याला इकडे पाठवल्यावर काय होऊन जाईल ते मल्टिप्लायला जाणार आहे. झालं. मग डी वाय बाय डी एक्स इकडे पाठवा, गेलं वरती, किंवा असं करून घ्या. बघा काय केलं इथे, ही स्टेप हे इकडे डिवाइडला आहे बघा, थोडंसं लॉजिक लावा. हे इकडे कसं आहे डिवाइडला आहे, त्याला इकडे पाठवल्यावर काय येईल ते मल्टिप्लायला. हे इकडे कसं आहे डिवाइडला, इकडे गेल्यावर काय येईल मल्टिप्लायला. आणि मायनस मायनस दोन्हीकडे आहे ते काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. इथे बी काय आहे मायनस आहे, इथे बी काय आहे मायनस आहे, प्लस झालं. हे असं येईल. आलं. परत पुढं दोन्ही बाजूचा स्क्वेअर करून टाकू आपण. दोन्ही बाजूचा काय करू स्क्वेअर, म्हणजे रूट निघून जाईल. ह्याचा पण स्क्वेअर केला, ह्याचा पण स्क्वेअर केला, ह्याचा पण स्क्वेअर केला, असं आलं. झालं. मग आता काय करू, आता आपण काय करू, अजून एक बार डेरिव्हेटिव्ह घेऊ, कारण का आपला डी स्क्वेअर काढायचा ना. अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला, अजून एकदा डेरिव्हेटिव्ह. हे आहे असं राहील, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट, इथं कुठला रोल, तर समजा ह्याला काय म्हणा, ह्याला म्हणा यू, आणि ह्याला काय म्हणा व्ही. यू इंटू व्हीचा रोल बघा, यू इंटू व्हीचा रोल. यू ॲज इट इज, व्हीचं डेरिव्हेटिव्ह. बरोबर. व्ही ॲज इट इज, यूचं डेरिव्हेटिव्ह. हे यू, हे व्ही, हे यू, हे व्ही. कळलं. इकडं पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्सला. एम स्क्वेअर कॉन्स्टंटमुळे बाहेर, तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं तुमचं डी बाय डी एक्स या ठिकाणी असं आलेलं. ओके, असं पुढं इथपर्यंत आपलं ओके झालेलं. त्याच्या पुढं आता हे डेरिव्हेटिव्ह आपण घेऊया ना. डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेता येते. तर थोडक्यात मनातल्या मनात त्याला काय समजायचं बाबा, एक्स स्क्वेअर आहे समजायचं. पण आपण एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह घेतो ना, काय असतं ते 2x येतं. परत एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण डी एक्स बाय डी एक्सने घेतो असं. तसं आता इथं डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर आहे, स्क्वेअरमुळे एक्स रेस टू यांच्या फॉर्म्युल्यानुसार इथं 2 खाली आलं.
dy बाय डी झालं. परत ह्याला एफ ऑफ एक्स म्हणायचं, थोडक्यात काय म्हणायचं ह्याला बघा, एफ ऑफ एक्स म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, एफ ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर. म्हणजे काय लिहायचं, डेरिव्हेटिव्ह घेतलं तर 2 इंटू एफ ऑफ एक्स आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, असं याचं डेरिव्हेटिव्ह. तसं हे आपल्यासाठी डी वाय बाय डी एक्स म्हणजे काय, एफ ऑफ एक्स आहे. हे कोण आहे आपला, एफ ऑफ एक्स आहे. डेरिव्हेटिव्ह घेतलं मग एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2 इंटू एफ ऑफ एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स झालं. येत असं हे स्क्वेअरला स्क्वेअर हाय असं. हे डेरिव्हेटिव्ह कोणी पण सांगतंय. 1चा 0 झालं, मायनस एक्स स्क्वेअरचं मायनस 2x झालं. एम स्क्वेअरला एम स्क्वेअर हाय असा. याचा डेरिव्हेटिव्ह 0, वाय स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह मायनस 2y, परत वायचं एक्सला म्हणजे डी वाय बाय डी एक्स असं. एक्सचं एक्सला असलं 1 असतं त्यामुळे लिहित नाही आपण, तिथं वायचं एक्सला असल्यामुळे तर डी वाय बाय डी एक्स आपण लिहिलं. चलो पुढे आता पुढची स्टेप बघा. हे हाय असं झालं. इथं हे 2 फक्त इकडे मांडलं आपण, हे 2 इकडे घेतलं, डी वाय बाय डी एक्स हाय असं इथपर्यंत ओके. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय, डी आणि डी, डीचा स्क्वेअर होऊन जाईल, डी एक्स आणि डी एक्स स्क्वेअर होऊन जाईल. इथं मायनस 2x आहे आणि याला मल्टिप्लाय त्यामुळे इथं मायनस आलं आणि डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर इथं हायच राहिलं, मायनस 2y इथं. तरी मायनस 2 आणि एम ह्यांचा गुणाकार असं आलं. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आपण काय करणार आहे आता, दोन्ही बाजूला डिवायडिंग करणार आहे. कशानं, 2 डिवायडेड बाय डी वाय बाय डी एक्स, 2 डिवायडेड बाय डी वाय बाय डी एक्स यांना डिवाइड करणार दोन्ही बाजूला. डिवाइड केलं की कसं येते बघा आता, कारण यात 2 दिसतंय, डी वाय बाय डी एक्स दिसतंय, 2 दिसतंय, डी वाय बाय डी एक्स दिसतंय, 2 दिसतंय, डी वाय बाय डी एक्स दिसतंय. तर डिवाइड केलं सोपं पडेल. मग आता 2 ह्याला काय केलं, 2 डिवायडेड बाय डी वाय बाय डी एक्स बरोबर. इथं पण 2 डिवायडेड बाय डी वाय बाय डी एक्स, इथं पण 2 डिवायडेड बाय डी वाय बाय डी एक्स. मग इथलं डी वाय बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्स जाईल, 2ला 2 जाईल, ह्यातलं एक डी वाय बाय डी एक्स जाईल कारण स्क्वेअर आहे वर, 2ला 2 जाईल, 2ला 2 जाईल, डी वाय बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्स जाईल. तर राहिलं मग असं. ओके, एवढं राहिलेलं आहे. म्हणजे आता हे काय झालं, आपलं उत्तर झालं. ही इकडं मायनस आहे, इकडं काय होईल प्लस झालं. इथपर्यंत एवढं सोपं होतं. समजलं काय, समजलं असेल तर एस टाका. ओके चलो, ते लास्ट एक्झाम्पल आहे 5वं. हे झाले परत शेवटचा भाग आहे चॅप्टरमध्ये. तर बघा, इफ बघा आता काय दिलं आहे ते समजून घ्या नीट. तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, इफ एक्स इज इक्वल टू साइन टी आणि वाय इज इक्वल टू ए रेज टू एम टी असं दिलेलं आहे. आणि देन शो दॅट म्हणलं असं दाखवा. म्हणजे 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, ही फिक्स आहे ह्याच्यावरून. तुम्हाला एक्स इज इक्वल टू दिलेला आहे, ठीक. मग ते सोडवून तुम्ही काय करणार, एक्स इज इक्वल टू दिले त्याच्यावरून टीची किंमत काढून घ्या, तरी टीची किंमत निघाली. पॅरामेट्रिक येणार आहे, तर वाय दिले, वाय दिले, ह्याच्यावरून काय करून घ्या, बघा थोडीशी इथं ॲडजस्टमेंट कशी केली वेगळीच बघा. आता एक्स इज इक्वल टू साइन ठीक आहे, तर साईनला इकडे घेतलं की असं येईल, टीची किंमत निघेल. मग डायरेक्ट आपल्याला वाय इज इक्वल टू काय करायचं, एरिस टू एम टी दिले. मग काय करू, आपल्याला इथे टीची व्हॅल्यू मिळली ना, टीची व्हॅल्यू किती आहे, साइन इनवर्स एक्स. आपलं फंक्शन वाय एक्समध्ये यायला पाहिजे, एक्समध्ये आलं, इथे एक्समध्ये आलं, संपला विषय. फंक्शन एक्समध्ये यायला पाहिजे तर आलं, दुसरं काय पाहिजे आपल्याला. तर इथं साइन इनवर्स एक्स आलं, इथे टीच्या ठिकाणी फक्त डायरेक्ट आपण साइन इनवर्स एक्सची व्हॅल्यू टाकली, संपला विषय. तुम्हाला मिळालं इक्वेशन. आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ. चला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह घेतले काय आलं, ए रेस टू डेरिव्हेटिव्ह घेतला आपण,
कारण आपल्याला रूल आहे ए रेस टू एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला. ए रेस टू एफ ऑफ एक्सला ए रेस टू एफ ऑफ एक्स ॲज इट इज. परत एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह, एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे एवढ्या वरच्याचं डेरिव्हेटिव्ह. एम कॉस्ट नसल्यामुळे बाय साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतात आतमध्ये. सोडा पुढच्या स्टेपला कसं येईल. तर एम ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, एमला एम हाय असंच खाली. परत साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर आलं इथं. हे वरचं दोन्ही हाय असं राहिलं, फक्त ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं 1/√मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यामुळे हे ते असं आलं. ओके. त्याच्यानंतर पुढं बघा आता. तर या ठिकाणी आता आपण इथपर्यंत आलोच. एक मिनिट. ए डी वाय बाय डी एक्स आपल्याला मिळालं. ओके. मग आता डी वाय बाय डी एक्स मिळालं की आपण काय करू, हे इकडे डिनोमिनेटरला, इकडे आल्यावर काय होईल ते मल्टिप्लायला जाईल. गेलं मल्टिप्लायला. मग आता इथं म्हणणार तुम्ही वाय कुठनं आलं, तर ही कशाची व्हॅल्यू आहे, वायची. मग ह्याच्या जागेला हे तर इकडेच गेलं, याचा काय विषय नाही, इकडे गेलं. एम वाय राहिले इथं, फ्रॉम 1 म्हणले 1 कारण ह्याची व्हॅल्यू वाय असल्यामुळे इथं वाय टाकलं, असं आलं. ओके. तर एवढ्याची व्हॅल्यू वाय होते आपल्याकडे, ऑलरेडी माहीत होतं आपल्याला इक्वेशन 1 वरून. मग आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला परत घ्यायचं, कारण आपल्याला दोन्ही बाजू स्क्वेअर करावं लागेल. घ्या स्क्वेअर करून, स्क्वेअर केला की रूट निघून जाईल इथलं, ह्याचा स्क्वेअर होईल, एम स्क्वेअर वाय स्क्वेअर येईल, स्क्वेअर केला. आता डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. डेरिव्हेटिव्ह घ्या, डेरिव्हेटिव्ह घेतले काय येईल, इथं यू इंटू व्हीचा रूल, ह्याला म्हणा यू, ह्याला म्हणा व्ही. झालं. पहिला फिक्स, दुसऱ्या डेरिव्हेटिव्ह, दुसरा फिक्स, पहिला डेरिव्हेटिव्ह, झालं. यू इंटू व्हीचा रूल, यू ॲज इट इज व्हीचं डेरिव्हेटिव्ह, व्ही ॲज इट इज यूचं डेरिव्हेटिव्ह. आणि इकडे एम स्क्वेअर कॉन्स्टंट असल्यामुळे हा असा बाहेर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फक्त वाय स्क्वेअरच्या या ठिकाणी घेतलं. ओके. चलो पुढं. मग आता या ठिकाणी ह्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घेता येतं मगासारखं. तुम्हाला मग मी काय सांगितलं, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्सचा काय येतं, स्क्वेअर आहे. मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 2 ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. तसं इथं एफ ऑफ एक्स म्हणजे डी वाय बाय डी एक्स. तर 2 डी वाय बाय डी एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्सला म्हणातलं म्हणजे ते एफ ऑफ एक्स म्हणायचं आपल्याला, बरोबर. हे आहे डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स. हे हाय असं राहील कारण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे. ओके. आता हे डेरिव्हेटिव्ह सांगता येईल तुम्हाला, 1चं 0 येईल, एक्स स्क्वेअरचं काय येईल -2x येईल, एम स्क्वेअरला एम स्क्वेअर हाय असं, वाय स्क्वेअरचं 2y येईल आणि वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स येईल. आलं इथपर्यंत आपलं. पुढची स्टेप बघा आता. आता ह्याच्या स्टेपनुसार काय आलं, इथलं 2ला 2 इथं असं आलं, डी वाय बाय डी एक्स आलं. आता इथं कसं करणार, तर हे इथं बघा, हे स्क्वेअर झालं, हे स्क्वेअर झालं, डी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय डी स्क्वेअर आलं. इथलं -2 आहे, -2x इकडे आल्यामुळे इथं मायनस झालं, -2x इंटू डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ही स्टेप कळली का बघा. इथं काय मायनस आहे, मायनस इकडे आल्यामुळे -2x झालं आणि डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर इथं हाय असा आला. हे इथलं हाय असं सगळं मल्टिप्लायमध्ये झालं. आता पुढं डिवायडिंग करा. कशाने डिवाइड करा, 2 इंटू डी वाय बाय डी एक्सनं सगळ्या बाजूला डिवाइड करून घ्या. ह्यानं काय करा, डिवाइड करा. मग इथं काय येईल, 2 इंटू डी वाय बाय डी एक्स. इथं पण सगळ्याला डिवाइड करून टाका. ह्याला डिवाइड केला 2 इंटू डी वाय बाय डी एक्स. इथं पण 2 इंटू डी वाय बाय डी एक्स. इथं पण 2 इंटू डी वाय बाय डी एक्स. करा डिवाइड. तर 2 इंटू डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स इथे कॅन्सल. ह्यातला एक डी वाय बाय डी एक्स कॅन्सल होऊन जाईल, 2ला 2 कॅन्सल होऊन जाईल, डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स, 2ला 2 कॅन्सल, असं हे कॅन्सल होऊन जाईल, सगळं गेलं. आपल्याला हे उरलं. 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर इथं डी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर. ओके.
इथं -x dy/dx, इथे m²y. ओके, झालं. इथपर्यंत आपण आलो. आपल्याला पाहिजे काय होतं, ह्याला इकडे पाठवा, इथं झालं मायनस, संपला विषय. तर हे झालं आपलं आजच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला उद्या ज्याला सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन घ्यायचं, म्हणजे आपण जर n वेळा एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर कसं येईल. आपण 2 वेळापर्यंत घेतला, 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घेतला, ठीक आहे. जर आपण 2, 3, 4, 5 वेळा असं डेरिव्हेटिव्ह घेत गेलं तर काय येईल, n डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय येईल ते शिकायचं. मग तुम्हाला इंजिनिअरिंगला हेच आहे M1. तुम्ही ज्यावेळेला इंजिनिअरिंगला जर जाल तर इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा हेच असतं. तुम्हाला सिनियर मॅथमॅटिक्स ज्यावेळेला तुम्ही शिकाल 12वीच्या पुढे, तर तुम्हाला हे चॅप्टर आहे असे परत रिपीटेड. मग 1.5 तुम्हाला सोडवायचं आहे. 1.5 आपला झाला की चॅप्टर संपून जातो. म्हणजे उद्या आपलं बऱ्यापैकी कवर होईल. आणखी 1-2 लेक्चर लागतील आपल्याला. उद्या झालं तर उद्या होईल किंवा परवाचा एक लेक्चर. त्यामुळे आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पुढे तंत्र सुरू करू. तर आत्ता आपण या ठिकाणी थांबूया. उद्या भेटूया. तो पण सगळ्यांना खूप शुभेच्छा. थोड्या वेळा आपण फिजिक्सचं लेक्चर घेऊया. धन्यवाद.